हो 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 कसं माहिती आहे का, पूर्वीच्या काळी आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून घडीपत्रिका असेल, भित्तीपत्रिका असेल, वेगवेगळ्या शेतकरी मासिक असेल, या माध्यमातून कृषी विषयक माहिती आपल्यापर्यंत मिळत होतं. परंतु काय होत होतं, काही जणांना वाचता येत नव्हतं. त्या पद्धतीने ती भित्तीपत्रिका आणि घडीपत्रिकाचा वापर चांगल्या पद्धतीने होत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा एक चांगला एक उपक्रम आहे, हे महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून कृषी विभागाचा चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे. आपल्याला काय माहिती हवी होतं, पीक सल्ला म्हणजे काय माहिती आहे का, पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा जो पूर्ण इत्तंभूत माहिती, पेरणी कसं करावी, मशागत कशी करावी, आणि बियाण्याची निवड कशी करावी, आणि खताची मात्रा कसं द्यावा, आणि कीड रोगाचं नियंत्रण कसं करावं, याविषयी माहिती या पीक सल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. त्याचा वापर जरूर तुम्ही करा, आणि करत असताना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, महिला भगिनींना आणि आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना सांगून या फार्मर आयडीच्या माध्यमातून महाविस्तार ॲपचा डाउनलोड करून याची माहिती घ्यावी. खत मात्र हा गणक भानगड नाहीये, तो एक चांगल्या पद्धतीचा भानगड आहे. कसं माहित आहे का, खत मात्र आपण कोणत्याही पद्धतीचा विचार न करता, कोणत्या प्रकारची माती तपासणी न करता आपण दुकानात जातो आणि खतं आणतो, आणि भरमसाठ खतं आपण जमिनीत ओतून देतो. त्याच पद्धतीने तसं न करता या ॲपच्या माध्यमातून समजा एखाद्या पिकाचा ऊसाचा असेल, डाळिंबाचा असेल, किडीचा असेल, याविषयी मात्रा काढायचा असेल, त्या क्षेत्र टाकला तुम्ही, आणि कोणत्या पद्धतीचं एनपीके मात्रा कसं द्यावं याची इत्तंभूत माहिती शुद्ध मराठीमध्ये आपल्याला मिळतं. आणि त्याचा जरूर तुम्ही वापर करा, आणि शेतीमध्ये वापर करून आपल्या खत मात्र्यावर होणारा जो अपव्यय खर्च होतो, तो खर्च आपण जरूर टाळू शकता. हा, कीड व रोग बद्दल हे चांगली माहिती आहे. कीड रोग कसं माहिती आहे का, आतापर्यंत या महाविस्तारच्या ॲपच्या माध्यमातून फक्त आपल्याला एक आपलं लिटरेचर सारखं माहिती मिळत होती. परंतु यामध्ये हे ॲप ओपन केल्यानंतर एक कॅमेरा चिन्ह आहे, कॅमेरा चिन्हामध्ये एखाद्या झाडाचा असेल, पिकाचा असेल, तुम्ही जर फोटो टाकला आणि कीड कोणत्या पद्धतीने कीड पडलेला, आणि किडीचं काय असेल जीवनक्रम असेल, आणि किडीवर कोणत्या पद्धतीने नियंत्रण करायचंय याची सुद्धा माहिती चांगल्या पद्धतीने या कीड रोगच्या ॲपच्या माध्यमातून, महाविस्तारच्या ॲपच्या माध्यमातून जरूर मिळतंय. याचा वापर करा, आणि वापर करून कीड रोगवर होणारा जो खर्च टाळता येतो, आणि आपली शेती कशा पद्धतीने फायद्याची होती हे जरूर वापरून बघा. धन्यवाद. एसओपी म्हणजे काय माहित आहे का, एखाद्या पिकाचा असेल, एखाद्या किडीचा असेल, एखाद्या रोगाचा असेल, एखाद्या विशिष्ट पद्धतीची मानांकन शास्त्रीय पद्धतीची माहिती या एसओपीच्या माध्यमातून मिळतोय. याचा सुद्धा आपण जरूर वापर करू शकता. थेट लाभ हस्तांतरण जे दिसतंय त्याच्यात जर मी लाभ घेतला तर डायरेक्ट माझ्या नावावर पैसे येणार. हो, चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे. आपण काय करतो, आपल्याकडे मोबाईल असतं, कोणत्या पद्धतीचा या ॲपचा वापर न करता युट्यूब बघतो, इतर गोष्टी बघत असतो. हा फावला वेळ न घालता थेट लाभ हे काय भानगड आहे, हे महाविस्तार ॲप डाउनलोड करा. फार्मर आयडीच्या माध्यमातून डाउनलोड केल्यानंतर थेट लाभ हा महाडीबीटीचं डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे आपल्या जे काही कृषी विभागाच्या काही योजना असतील, यांत्रिकरण असेल, फलोत्पादन असेल, आणि इतर काही योजना असतील, त्या योजनेचा लाभ आपण थेट लाभ या अर्ज केल्यानंतर आपल्याला जरूर मिळू शकतो. याचा लाभ आपण घ्यावा. आणि घेत असताना आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना असेल, तालुक्यातील शेतकऱ्यांना असेल, आणि आपल्या मित्रांना असेल, चांगल्या पद्धतीने हा महाविस्तार या ॲपचा आपण जरूर ओळख करून द्यावी, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना डाउनलोड करून याचा वापर जरूर करायला लावा. कारण मुख्यमंत्र्यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे, हे चांगल्या पद्धतीने आपल्या तळागाळापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, गावागावामध्ये पोहोचू द्या. हो, गोदाम सुद्धा टॅप दिसतोय. आपल्याला माहित नसतो, बऱ्याच तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, वकार महामंडळे असतात. वकार महामंडळे शासनाचे वकार महामंडळ, शासकीय वकार महामंडळ असतात. याचा वापर काय करतो आपण, बरेचसे शेतकरी हे व्यापारी असतील, त्याचा वापर व्यापाऱ्यांनी करत असतात. त्यांचा शेतकऱ्याकडून माल घेऊन शेतकऱ्याच्या नावाने त्या गोदामामध्ये नाममात्र भाड्यावर ठेवत असतात, आणि कमी किमतीनं ज्यावेळेस किंमत कमी असते त्यावेळेस माल खरेदी करतात, आणि किंमत वाढल्यानंतर त्याचं विक्री नंतर जास्त किमतीने करत असतात. जर आपल्याला वाटलं, समजा आपला भाग शेतामध्ये तूर पिकलेला, आता भाव आहे सध्या 7,000 रुपये, जर आपल्याला विकायचं नसेल तो तूर आपण त्या गोदामामध्ये नाममात्र भाडे तत्वावर ठेवू शकतो.
ठेवल्यानंतर आपल्याला पैशाची अडचण आहे, काय करावं लागेल? तर त्या ठेवलेल्या मालाचं बाजार मूल्य जो आहे, बाजार मूल्याच्या 75% कर्ज सुद्धा आपल्याला मिळू शकतं. याचा जरूर तुम्ही लाभ घ्या आणि ह्या महाविस्तार चा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रसार करावा अशी कृषी विभागाच्या वतीने, जिल्हा कृषी विभागाच्या वतीने मी विनंती करतो. आपण इथं सगळ्यांनी याच्याबद्दल थोडीशी माहिती ऐकून घेतला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.